हॅलो किड्स, आज आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल्स किंवा हाऊ ॲनिमल्स गेट एनर्जी ह्याच्यातला पार्ट 2 आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन इन ह्युमन बीइंग्स हे आपण स्टडी करणार आहोत. बेसिकली ह्युमन बीइंग्स आर हॉलोझोईक. हॉलोझोईकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मागच्या चॅप्टरमध्ये पार्टमध्ये आपण त्याचा अर्थ बघितलेला आहे. व्हॉट इज मेंट बाय हॉलोझोईक? हॉलोझोईक म्हणजे जे ॲनिमल्स फूड त्यांचं जे आहे ते आहे असं कन्झ्युम करतात आणि बॉडीमध्ये आत गेल्यानंतर त्या फूडचं डायजेशन केलं जातं. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑल्सो नोन ॲज डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑर एलिमेंटरी कॅनाल. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, आपण 6th स्टँडर्डमध्ये पण बघितलं आहे, 5th स्टँडर्डमध्ये पण बघितलं आहे की आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स ॲट द ॲनस. आणि तो एक लांब ट्रॅक असल्यासारखा आहे, त्यामुळे त्याला डायजेस्टिव्ह ट्रॅक किंवा एक कॅनाल लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला एलिमेंटरी कॅनाल असं सुद्धा म्हणलं जातं. इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ अँड एंड्स ॲट ॲनस. माउथपासून सुरुवात होतं आणि ॲनसपाशी त्या सिस्टीमचा एंड होतो. इट कंप्रायझेस ऑफ सेव्हरल ऑर्गन्स लाईक माउथ, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. हे इतके सगळे ऑर्गन्स मिळून आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली असते. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ हेल्पिंग ग्लँड्स लाईक सलायव्हरी ग्लँड्स, लिव्हर, पॅनक्रियास. आता डायजेस्टिव्ह ट्रॅक फक्त नाही आहे, तर त्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला म्हणजे डायजेशनमध्ये आपल्याला हेल्प करणाऱ्या काही ग्लँड्स पण आपल्या बॉडीत असतात. त्या ग्लँड्ससुद्धा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट आपण समजत असतो. कुठल्या कुठल्या ग्लँड्स आहेत त्या? तर सलायव्हरी ग्लँड्स ज्या माउथमध्ये असतात, लिव्हर आणि पॅनक्रियास ज्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा आपल्या पोटाच्या आतमध्ये असतात. फर्स्ट ह्याच्यातलं असतं ते म्हणजे माउथ. डायजेशन स्टार्ट्स बिफोर यू ईट फूड. बघा, तुम्हाला समजा आत्ता मी म्हणलं एखादं तुमच्या आवडत्या डिशचं नाव घेतलं तर लगेच तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. व्हॉट डज इट मीन? की तिथपासनं डायजेशनची सिस्टीम सुरुवात होते. जसं आपल्याला फूडचा स्मेल येतो किंवा एखादं फूड आपल्यासमोर येतं त्यावेळी आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ही ॲटोमॅटिक काम करायला लागते आणि त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रीट होतात. त्याच्यानंतर तोंडामधनं सलायवा सिक्रीट होतो. ह्या सगळ्यामुळं काय होतं की व्हेन यू सी ऑर स्मेल फूड युअर माउथ स्टार्ट्स वॉटरिंग. म्हणजे तिथपासनं डायजेशनची प्रोसेस ही सुरू होते. रोल ऑफ सलायव्हरी ग्लँड. द डायजेस्टिव्ह सिस्टीम गेट्स रेडी टू डायजेस्ट फूड बाय सिक्रेटिंग डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होत असतात आणि ही सिक्रेट व्हायला सुरुवात झाली याचाच अर्थ डायजेशनची प्रोसेस सुरू झाली. आणि इट स्टार्ट्स फ्रॉम माउथ. द सिक्रेशन इन युअर माउथ इज कॉल्ड सलायव्हा. आपल्या माउथमध्ये ज्याला आपण लाळ किंवा थुंकी म्हणतो, इट इज नथिंग बट अ सलायव्हा. इट्स अ डायजेस्टिव्ह ज्यूस. इट इज सिक्रेटेड बाय सलायव्हरी ग्लँड्स. इथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला आपल्या माउथमध्ये सलायव्हरी ग्लँड्स कुठे कुठे असतात ते दाखवलेलं आहे. जिभेखाली असतात, आपल्या घशाच्या दोन्ही बाजूला असतात, नंतर घशाच्या वरच्या बाजूला सुद्धा तिथं सलायव्हरी ग्लँड्स असतात. तर ह्या सगळ्यांचं काम काय असतं तर सलायव्हा सिक्रेट करणं. इट मेनली ब्रेक्स डाऊन स्टार्च इन कार्बोहायड्रेट रिच फूड्स. सलायवाचं मेन काम काय आहे तर ज्यावेळी आपण तोंडामध्ये फूड च्यू करत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये ती सलायवा मिक्स केली जाते आणि आपल्या फूडमध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात त्या कार्बोहायड्रेट्सचं इमिजिएट तिथं डायजेशन सुरू होतं. म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. बघा, तुम्ही एक साधा एक्सपेरिमेंट करून बघा. आपल्या घरात चपाती किंवा भाकरीचा तुकडा असेल तर तो नुसता, त्याला काही लावायचं नाही, नुसता भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा तोंडात घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे इट इज अ कार्बोहायड्रेट. आणि ते चावायला सुरुवात करायची, भरपूर लाळ मिसळून द्यायची. थोड्या वेळानंतर तुम्हाला त्याची टेस्ट गोड लागायला लागते. ह्याचाच अर्थ काय, ते कार्बोहायड्रेट जे आहे ते ग्लुकोजमध्ये, ग्लुकोज इज अ शुगर, त्याच्यामध्ये ते कन्व्हर्ट झालेलं आहे. केमिकल्स इन सलायवा कॉल्ड अमायलेज ब्रेक्स डाऊन स्टार्च. आता अमायलेज हे एक एन्झाईम आहे. हे जे अमायलेज असतं त्याचं फंक्शन काय आहे तर ते स्टार्चचं ब्रेकडाऊन करतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं तर ग्लुकोजमध्ये करत असतं. त्याच्यानंतर पार्ट येतो तो आपले टीथ म्हणजे दात. टीथ आर रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकिंग द फूड इन टू स्मॉलर पीसेस अँड मिक्सिंग इट विथ द सलायवा. बघा, आपण फूड ॲज अ होल खातो, बरोबर आहे. ते काय अगदी असं बारीक बिटन नसतं. मग ते आपल्याला फूड आज स्वॅलो करायच्या आधी, गिळण्याच्या आधी ग्राइंड करावं लागतं, क्रश करावं लागतं आणि त्याचे बारीक जेवढं काही शक्य आहे तेवढे बारीक पीसेस बनवावे लागतात. बघा, तुम्हाला घरात जी मोठी माणसं असतात ते सांगतात तुम्हाला की एक घास 32 वेळा चावून खायचा, 32 टाइम्स. म्हणजे काय होतं त्याच्यामुळं फूडचं डायजेशन जे आहे, जेवढे बारीक पार्टिकल्स तेवढं डायजेशन इझी.
आणि हे स्मॉलर पीसेस केल्यामुळे त्याच्यामध्ये सलायवा प्रॉपर मिक्स होते आणि त्याच्यावर होणारी एन्झाईमची जी ॲक्शन आहे ती प्रॉपर व्हायला मदत होते. ह्युमन बिईंग्स हॅव 2 सेट्स ऑफ टीथ. फुल ह्युमन बिईंगच्या लाईफमध्ये, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला 2 वेळा दात येतात. 2 सेट्स त्याला दाताचे असतात. फर्स्ट सेट इज कॉल्ड डेसिड्युअस मिल्क ऑर प्रायमरी टीथ अँड इट कंटेन्स ओनली 20 टीथ. लहान मुलं जे असतात त्यांचे जे दात असतात त्यांना आपण दुधाचे दात म्हणतो, बरोबर आहे. म्हणजेच काय, मिल्क टीथ ऑर प्रायमरी टीथ. आणि हे सगळे मोजले खालच्या वरच्या जॉमधले जर मोजले तर दे आर इन टोटल दे आर 20 इन नंबर्स. दे आर ॲक्वायर्ड बिटवीन द एजेस ऑफ 6 months to 3 years. म्हणजे बाळ 6 महिन्याचं झालं की त्याला दात यायला लागतात आणि ते दात कुठपर्यंत टिकतात, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत. तिथनं पुढं ते दात पडायला लागतात आणि नवीन सेट आपल्याला यायला लागतो. सेकंड सेट इज नोन ॲज परमनंट टीथ विच कंटेन्स 32 टीथ. बघा, जसं जसं आपली बॉडीचा साईज वाढायला लागतो, एज वाढायला लागतं, तसं तसं आपला जॉचा साईजसुद्धा वाढायला लागतो, बरोबर आहे. त्यामुळं टीथना जास्त जागा मिळते आणि ती जागा मिळाल्यामुळं 20चे 32 टीथ होतात. हा सेट मात्र टिल द एंड ऑफ द लाईफ परमनंट असतो. लहानपणी तुमचे पण दात पडले असतील, पण नवीन येतात. ते जे नवीन आलेले दात आहेत दे आर युअर परमनंट टीथ किंवा सेकंड सेट ऑफ टीथ. आणि इट इज टोटल 32 इन नंबर, वरचे आणि खालचे मिळून. आणि हे तुम्हाला टिल द एंड ऑफ द लाईफ हे दात फक्त तुमच्याबरोबर राहतात. ईच टूथ कंटेन्स अ क्राउन. इथं चित्रात जर तुम्ही बघितलं तर वरचा पोर्शन जो आहे त्याला म्हणतात क्राउन. द पार्ट व्हिजिबल अबाव द गम्स. आपल्या ज्या गम्स असतात त्याच्यावरती जो व्हाईट पार्ट जो आपल्याला दाताचा दिसतो, इट इज नथिंग बट इट्स क्राउन अँड 1 or more रूट्स. आणि गम्समध्ये त्याचा जो पार्ट असतो त्याला म्हणलं जातं रूट्स दॅट अँकर्स टूथ विथ द गम्स. आता 1 or 2 का 1 or more का म्हणलं आहे, तर पुढचे जे आपले टीथ आहेत त्यांना सिंगल रूट असतं आणि मागचे जे दाढा ज्याला म्हणतो आपण त्यांना डबल रूट असतं. रूट इज द अनसीन पार्ट ऑफ द टीथ दॅट होल्ड देम इन प्लेस अँड सपोर्ट्स देम. हा जो रूट हा जो प्रकार आहे ह्याने काय होतं, तर आपले जे गम्स आहेत आणि त्याच्यातली जी बोन्स आहेत त्याच्यामध्ये तो रूट टूथ जो आहे तो प्रॉपर फिक्स केलेला असतो आणि त्याला स्ट्रॉंग सपोर्ट मिळतो. टीथ आर मेड अप ऑफ अ हार्ड बोन लाईक स्ट्रक्चर नोन ॲज डेंटिन. आपला दात जो आहे तुम्ही जर बघितला असं वाजवलं तर ते टकटक आवाज येतो, हाडासारखा वाजतो, पण तो आपल्या बोनपेक्षा सुद्धा स्ट्रॉंग आहे. आणि तो कशाचा बनलेला आहे, तर डेंटिन नावाचं एक मटेरियल आहे त्याच्यापासून तो बनलेला असतो. डेंटिन कवर्ड विथ अ शायनी अँड हार्ड कवरिंग कॉल्ड इनॅमल. आता ते जे डेंटिन आहे त्याच्यावरती म्हणजे आपल्याला जो दात केल्यावर जो दात दिसतो व्हाईट कलरचा, तर ते व्हाईट काय आहे, त्या डेंटिनच्या वरती हे व्हाईट कलरचं शायनी कव्हरिंग आहे विच इज कॉल्ड इनॅमल. इनॅमल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन आवर बॉडी. आपल्या टोटल बॉडीतला नखं, हाडं ही जी हार्ड सबस्टन्सेस आहेत त्याच्यामधला सगळ्यात हार्ड सबस्टन्स कुठला असेल तर हा डेंटिन. टूथ हॅज अ सॉफ्ट कोर रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स अँड नर्व्स कॉल्ड अ पल्प. आता टूथच्या आतल्या बाजूला वरती इथं तुम्ही बघितलं तर वरती इनॅमल दिसतंय, त्याच्या आतमध्ये व्हाईट कलरचं येलो कलरचं डेंटिन दिसतंय आणि त्याच्या आतमध्ये एक रेड कलरचं तुम्हाला पोर्शन दिसतोय. तो पोर्शन म्हणजे पल्प असतो आणि इट इज व्हेरी सॉफ्ट आणि तिच्यामध्ये तुम्हाला ब्लड आणि नर्व्स तिथपर्यंत पोचलेले दिसतात. म्हणून दात किडून ज्यावेळी वरच्या डेंटिनला आपल्या होल पडतं आणि ते त्या पल्पपर्यंत पोचतं त्यावेळी आपला दात दुखायला लागतो. असं तुम्ही वरनं दाताला कितीही मारलं तरी तुम्हाला दुखत नाही, पण ज्यावेळी ते पल्पपर्यंत ते होल पोचतं त्यावेळी मात्र तुमचा दात दुखायला लागतो. व्हाय? बिकॉज देअर आर नर्व एंडिंग्स इन दॅट पल्प. आता हे टीथ जे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येकाचं फंक्शन वेगवेगळं आहे. ते कुठलं कुठलं आहे आपण बघूया. पहिलं आहे इन्सिझर्स. इन्सिझर्स म्हणजे काय, त्यांची पोझिशन कुठं आहे तर फ्रंट इन अप्पर अँड लोअर जॉ. इथं पिक्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला 4 इन्सिझर्स आहेत, वरच्या बाजूला 4 इन्सिझर्स आहेत, बरोबर. तर हे फ्रंट साईडला असतात. म्हणजे इन टोटल आपल्या बॉडी माउथमध्ये 8 इन्सिझर्स असतात. फ्लॅट विथ चिझल लाईक शार्प एज. हे एकदम फ्लॅट असतात आणि त्यांना चिझलसारखी शार्प एज असते आणि त्यांचं फंक्शन काय आहे, बायटिंग अँड कटिंग फूड. म्हणजे जे फूड आपण खात असतो त्याचे बाईट्स तोडण्यासाठी किंवा ते कट करण्यासाठी. बघा तुम्ही काकडी खाता किंवा सफरचंद खाता त्यावेळी काय करता, फ्रंट टीथनी ते कट करून घेता. म्हणजे बाईट करायचं किंवा कट करण्यासाठी हे आपण वापरतो. त्याच्यानंतर त्याच्या बॅकसाईडला दिसत आहेत दोन्ही साईडला 2-2, वरती 2 खाली 2. दे आर कॉल्ड कॅनाइन्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सुळे म्हणतो. नेक्स्ट टू इन्सिजर्स
अप्पर अँड लोअर जॉ. अप्पर अँड लोअर जॉमध्ये इन्सिजर्सच्या शेजारी तुम्हाला ते सुळे दिसून येतात. दे आर टोटली 4 इन नंबर. दे आर ऑल्सो शार्प अँड पॉइंटेड. त्याच्यानंतर त्यांचं फंक्शन काय आहे, द टीअरिंग द फूड. तुम्ही ज्यावेळी एखादं फूड ऊस खाता समजा, तर ऊस पुढच्या दाताने सोलता येत नाही आपल्याला, तो साईडने सोलावा लागतो. किंवा तुम्ही चिकन खाता किंवा नॉनव्हेज जी लोकं खातात ते काय करतात, साईडला धरून ते सोलून काढतात किंवा तोडून काढतात. त्याच्यानंतर जे आहेत दे आर कॉल्ड प्रीमोलार्स. दे आर नेक्स्ट टू कॅनाइन्स अप्पर अँड लोअर जॉ. ते पण दोन्ही जॉमध्ये असतात. दे आर ऑल्सो 8 इन नंबर. बेसिकली त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे बघा. इन्सिजर्स हे फ्लॅट पण चिझलला एक शार्प होते. कॅनाइन्स हे पॉइंटेड शार्प होते. पण हे जे प्रीमोलार्स जे असतात दे आर फ्लॅट, ब्रॉड विथ रिजेस फॉर्मिंग 2 कस्प्स. म्हणजे तुम्ही जर आरशात बघितलं तर तुम्हाला ती जे पुढची जी दाढ आहे म्हणजे कॅनाइनच्या मागची जी प्रीमोलार आहे त्याचे असे 2 भाग वरती झालेले दिसतात. मग त्यांचं काम काय आहे, इट इज क्रशिंग अँड ग्राइंडिंग द फूड. फूड जे आहे, जे खाल्लेले आपण बाईट्स आहेत ते क्रश करायचे आणि बारीक त्याचा एकदम पावडर फॉर्म करायचा. हे पण टोटल 8 नंबर्समध्ये असतात. आणि त्याच्यानंतर येतात मोलार्स, ज्याला आपण दाढा म्हणतो. दे आर नेक्स्ट टू प्रीमोलार्स अप्पर अँड लोअर जॉ. दे आर टोटल 12 इन नंबर्स. म्हणजे वरच्या जॉमध्ये 6 आणि खालच्या जॉमध्ये 6 असे मिळून टोटल 12 आपल्या तोंडामध्ये दाढा असतात. दे आर ऑल्सो ब्रॉड, फ्लॅट अँड स्ट्रॉंग टीथ. ते मात्र खूप स्ट्रॉंग असतात. तुम्ही बघा, जर एखादी गोष्ट फोडायची असेल तुम्हाला तर ती काय करतो आपण, दाढेच्या खाली धरून जोरात चावतो. तेवढी ताकद त्या दाढीमध्ये असते. मोस्टली फॉर द च्युईंग ऑफ फूड. आणि जे फूड आणखीन ग्राइंड करायचे, आणखीन बारीक करायचे, म्हणजे लास्ट पार्ट ग्राइंडिंग जो असतो तो त्या मोलार्समध्ये होत असतो. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ टीथ. कुठल्या टीथची पोझिशन कुठे असते, किती नंबर असतात ते, आणि त्यांचं आपल्या माउथमध्ये किंवा फूड डायजेशनमध्ये त्यांचं फंक्शन काय आहे हे या चार्टमध्ये दिलेले आहे. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे टेकिंग केअर ऑफ द टीथ. आता हे जे दात आहेत ह्यांची काळजी घ्यावी लागते. बिकॉज यू नो सेकंड सेट जो आहे आपल्याला हा वन्स इन अ लाईफ टाईम मिळतो आणि त्याची आपल्याला व्यवस्थित केअर घ्यावी लागते. ते जर दात पडले तर तुम्हाला मग आर्टिफिशियल टूथ किंवा इतर गोष्टींचा बेनिफिट घ्यावा लागतो. फूड गेट स्टक इन द गॅप्स बिटवीन आवर टीथ. नॅचरली ज्यावेळी तुम्ही फूड खाता त्यावेळी आपल्या टीथच्या मध्ये जी गॅप असते त्या गॅपमध्ये त्या फूडचे बारीक बारीक पार्टिकल्स जाऊन बसतात. नॅचरली प्रेझेंट बॅक्टेरिया फ्लरिश इन दीज गॅप्स कंटेनिंग फूड पार्टिकल्स. आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया काय करतात, ते जे फूड आहे, ते जे अडकलेले पार्टिकल्स आहेत, दे यूज इट ॲज देअर फूड. पण हे काय करत असतात, ज्यावेळी हे फूड यूज करत असतात त्यावेळी त्याच्यावरती ते डायजेस्टिव्ह एन्झाईम सोडत असतात आणि दे कन्वर्टेड इन टू द ॲसिड. आणि ह्या ॲसिडमुळं काय होतं, आपल्या टीथचं इनॅमल खराब व्हायला लागतं. दे फॉर्म अ स्टिकी येलोइश लेअर ऑन टीथ कॉल्ड अ प्लाक. इथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, स्टिकी येलोइश. पहिला जो दात दिसतोय त्याच्यावरती असं स्टिकी येलोइश सबस्टन्स दिसतोय. दॅट इज नथिंग बट अ प्लाक. प्लाक म्हणजे काय, ह्या बॅक्टेरियाची एक स्लायमी लेअर त्या दातावरती तयार झालेला असतो. शुगर अँड स्टार्च आर कन्व्हर्टेड टू ॲसिड्स बाय दिस प्लाक. हे जे बॅक्टेरिया असतात ते काय करतात, जे स्टार्च किंवा जी शुगर असते आपल्या फूडमधली, त्या फूड पार्टिकलमधली, त्याचं कन्व्हर्जन ॲसिडमध्ये करतात. आणि हे ॲसिड काय करतं, तर आपले जे इनॅमल आहे त्याला करोड करतं आणि तिथं होल तयार करतो. दीज ॲसिड्स करोड इनॅमल अँड मे कॉज द टूथ डिके अँड कॅव्हिटीज. आणि ज्या कॅव्हिटीज तयार होतात दे आर बिकॉज ऑफ दिस करोजन ऑफ टूथ, बिकॉज ऑफ दॅट ॲसिड. इट इज नेसेसरी टू ब्रश युअर टीथ ट्वाईस अ डे. तुम्ही बऱ्याच लहान मुलांचे दात किडलेले बघता, मोठ्या माणसांचे दात किडलेले बघता. ह्याला कारण मेनली एक कारण असं असतं की ते क्लीनलीनेस ठेवत नाहीत. दे डोंट ब्रश अप देअर टीथ रेग्युलरली ऑर कॉशियसली. फ्लॉसिंग बिटवीन द टीथ प्रिव्हेंट्स प्लाक. धागा असतो एक नायलॉनचा आणि त्याच्या तो 2 दातांच्या मध्ये घालून जर फिरवला, इथं ती मुलगी दिसते बघा, तर त्या दाताच्या मध्ये असणारा जो प्लाक आहे तो निघून जातो आणि आपले दात जे आहेत हे डीकेपासून प्रिव्हेंट केले जातात. तसंच ब्रशिंग रोज करणं, मिनिमम दिवसातनं 2 वेळा ब्रश करणं हे गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी सकाळी फूड खाता किंवा जेवण करता त्यावेळी एकदा ब्रश करायचं, रात्री झोपताना एकदा ब्रश करायचं, हे खूप गरजेचं आहे. कारण रात्री आपलं तोंड पूर्ण बंद असतं आणि त्यावेळी बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी खूप स्पीडने चालू असते. त्यामुळं हे करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही काहीही खाल त्यावेळी खळखळून चूळ भरली तरीसुद्धा हे फूड पार्टिकल्स जे आहेत हे बाहेर काढून टाकले जातात. रेग्युलर चेकअप्स ॲट द डेंटिस्ट आर इम्पॉर्टंट. आणि
दरवर्षी साधारण एकदा तरी आपले डेंटिस्ट जे असतील त्यांना जाऊन आपले दात दाखवायचे आणि त्याची हेल्थ चेक करणं दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे टंग. इट इज अ मस्क्युलर ऑर्गन अँड इज फाउंड ॲट द बेस ऑफ द माउथ. टंग जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये बोन नाही आहे, पण इट इज व्हेरी स्ट्रॉंग, टफ अँड हॅव पॉवरफुल मसल्स आणि ते आपल्या माउथच्या बेसला असते. स्ट्रॉंगेस्ट मसल्स इन आवर बॉडी, आपल्या बॉडीतला सगळ्यात स्ट्रॉंग मसल समजला जातो हार्ट आणि टंग. इट हेल्प्स मॅन्युअर फूड इनसाइड आवर माउथ. ह्याचं मेन फंक्शन काय बघा, तुम्ही जेवत असताना जर काळजीपूर्वक लक्ष दिलं जिभेच्या मुवमेंटकडं तर तुम्हाला असं लक्षात येईल की जे तोंडामध्ये जे फूड असतं ते आपल्या दातांच्या मध्ये ढकलण्याचे काम ही जीभ करत असते. इट मिक्सेस फूड विथ सलायवा आणि त्या टंगच्या मुवमेंटमुळे काय होतं, जी काही सलायवा सिक्रेट होते ती त्या ग्राइंड केलेल्या आपण जे बाईट केलेलं च्यू केलेलं फूड आहे त्याच्यामध्ये ती प्रॉपर ती सलायवा मिक्स व्हायलासुद्धा मदत होत असते. इट सेन्स फूड पार्टिकल्स विच नीड फर्दर च्युईंग अँड डायरेक्ट इट टुवर्ड्स मोलार्स. आपल्या जिभेला कळतं की कुठला फूड पार्टिकल लार्जर आहे, कुठल्याचा साईज अजून बारीक करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ती काय करत असते, ते फूड पार्टिकल जे आहेत ते आणखीन बारीक करण्यासाठी आपल्या मोलार्सच्या म्हणजे दाढेच्या खाली ढकलत असते. इम्पॉर्टंट फंक्शन इज टू टेस्ट फूड. सगळ्यात महत्त्वाचं काय तर जिभेमुळं आपल्याला फूडची टेस्ट समजून येते. इथं साईडच्या पिक्चरमध्ये दाखवलेत बघा, ते डॉट्स दाखवलेत किंवा बॅक साईडला जिभेच्या साईडला जे डॉट्स दिसत आहेत ते आर नथिंग बट कॉल्ड टेस्ट बड. प्रेझेन्स ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स कॉल्ड ॲज टेस्ट बड. आपल्या जिभेमध्ये काही विशिष्ट प्रकारचे स्पेशलाइज्ड सेल्स असतात की ज्या आपल्या टेस्ट ज्या आहेत फूडच्या वेगवेगळ्या त्या सेन्स करत असतात. सेन्सेस डिफरंट टेस्ट सच ॲज स्वीट, सॉल्टी, बिटर अँड सोअर. वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत, गोड लागतं आपल्याला, खारट लागतं, नंतर आंबट लागतं आणि तुरट लागतं. ह्या 4च टेस्ट आहेत. बघा लक्षात घ्या, हॉट तिखट ही टेस्ट नाही आहे, इट इज हॉटनेस ऑफ द फूड, इट बर्न्स द सेल्स. पण ह्या 4 टेस्ट ज्या आहेत कुठल्या कुठल्या, स्वीट म्हणजे गोड, सॉल्टी म्हणजे खारट, बिटर म्हणजे तुरट आणि सोअर म्हणजे आंबट. ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या मात्र आपल्या जिभेतल्या ज्या टेस्ट बड्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला सेन्स होत असतात. अँड दे आर ऑल्सो टंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर स्पीच. टंग नसेल किंवा जर टंग आपण हलवली नाही तर आपण बोलू शकत नाही. प्रत्येक प्रोनाऊन्सिएशन, प्रत्येक सेंटेन्सचं, प्रत्येक वर्डचं, प्रत्येक लेटरचं प्रोनाऊन्सिएशन करण्यासाठी तुम्हाला जिभेचीच मदत घ्यावी लागते. वी इंजेस्ट फूड विथ आवर माउथ, फर्स्ट टेस्ट इट विथ टंग. आपण तोंडातनं अन्न आत घेतो फूड आणि पहिल्यांदा त्याची टेस्ट आपण टंगने घेतो. देन वी ग्राइंड इट इन टू स्मॉलर पीसेस विथ आवर टीथ अँड मिक्स इट वेल विथ सलायवा टू डायजेस्ट द स्टार्च. नंतर आपण काय करतो, ते फूड जे तोंडात घेतलेलं आहे ते आपल्या टीथचा वापर करून प्रॉपर ग्राइंड करतो, बारीक बारीक पीसेस त्याचे तयार करतो. त्याचवेळी त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते आणि तिथं स्टार्चचं डायजेशन करायला सुरुवात होते. फूड इज कन्व्हर्टेड टू अ सॉफ्ट मास कॉल्ड बोलस अँड देन स्वॉलोड डाऊन द फूड पाईप. ज्यावेळी ही सगळं फूड आपण बारीक चर्न करतो, त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होतो, त्यावेळी त्याचा असा एक सॉफ्ट बॉल तयार होतो किंवा एक सॉफ्ट मास तयार होतो. दॅट बॉल इज कॉल्ड बोलस. इथं साईडच्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा. आणि तो बोलस जो आहे तो आपण जिभेने काय करतो, आतमध्ये इसोफॅगसमध्ये फॅरिंग्समधनं आत ढकलून टाकतो. तिथनं पुढं जो असतो तो आपला फूड पाईप म्हणतात त्याला. इथं ती प्रोसेस दाखवलेली आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे घसा ज्याला म्हणतो आपण, इट इज कॉल्ड फॅरिंग्स. इट इज अ पॅसेज वे शेप्ड लाईक अ कोन. तुम्ही जर आ करून बघितलं तर मागच्या बाजूला सगळ्यात जे दिसतं आतमध्ये दॅट इज नथिंग बट अ फॅरिंग्स. इथं पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, टंगची बॅक साईड जी एकदम दिसते दॅट इज कॉल्ड फॅरिंग्स. आणि इट इज अ पॅसेज वे म्हणजे तिथनं फक्त फूड एअर ही पास होत असते. नोज अँड माउथ बोथ ओपन इन टू फॅरिंग्स. आपलं जे नोज आहे ती जी एअर आत जाते ती आणि माउथ जे आहे हे दोन्ही काय होतं, फॅरिंग्समध्ये एकत्र ते ओपन होत असतो. इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. फूड पासेस थ्रू फॅरिंग्स बिफोर एंटरिंग फूड पाईप. फूड पाईपमध्ये जायच्या आधी फूड काय होतं, त्या फॅरिंग्समधनं पास होतं आणि मग फूड पाईपमध्ये ते आत इन्सर्ट केलं जातं. एअर इनहेल्ड ऑल्सो पासेस फ्रॉम हिअर अँड देन टू द विंड पाईप. एअर जे आपण इनहेल करतो नाकातनं तीसुद्धा आधी फॅरिंग्समध्ये जाते आणि तो फॅरिंग्स क्रॉस केल्यानंतर मग ती काय होते, विंड पाईपमध्ये जाते. जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर फ्रंट साईडला विंड पाईप आहे आणि बॅक साईडला त्याच्या फूड पाईप असते. एपिग्लॉटिस फ्लॅप
मेड ऑफ कार्टिलेज हेल्प्स प्रिव्हेंट द फूड फ्रॉम एंटरिंग विंड पाईप. आता बघा, पुढच्या बाजूला विंड पाईप आहे आणि त्याच्या बॅकसाईडला फूड पाईप आहे. म्हणजे आपण तोंडातनं जे फूड घालतो ते फूड काय करतं, विंड पाईप क्रॉस करून मग फूड पाईपमध्ये जातं. मग ते मध्येच विंड पाईपमध्ये का जात नाही, ह्याला कारण हा एपिग्लॉटिस नावाचा जो कार्टिलेजचा फ्लॅप आहे हे 2 पाईप असतात, बरोबर. हा फ्रंट साईडला असतो, दिस इज विंड पाईप, आणि हा बॅक साईडला असतो हा फूड पाईप. इथं पिक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तिथं दिसून येईल. तर ज्यावेळी आपण विंड आत घेत असतो त्यावेळी तो फ्लॅप ओपन असतो, बरोबर आहे, असा ओपन राहतो आणि काय करतो, एअर जी आहे ती डायरेक्ट विंड पाईपमध्ये आत जाते. ज्यावेळी माउथमधनं आपल्याला फूड एअर पाईपवरनं क्रॉस करून फूड पाईपमध्ये ढकलायचे त्यावेळी तो एपिग्लॉटिस काय करतो, विंड पाईप कव्हर करून टाकतो आणि फूड काय होतं, त्याच्यावरनं पास होऊन फूड पाईपमध्ये जातं. आणि ह्या एपिग्लॉटिसमुळेच फूड आपल्या विंड पाईपमध्ये जात नाही. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही खात असताना किंवा पाणी पित असताना जर तुम्ही बोललात किंवा एकदम श्वास घेतलात तर ठसका लागतो म्हणजेच काय होतं, ते पाणी किंवा ते फूड पार्टिकल्स विंड पाईपमध्ये शिरतात आणि नॅचरल मेकॅनिझमनी काय होतं, विंड पाईपमधनं ते बाहेर ढकलायचा प्रयत्न केला जातो, ज्याला आपण म्हणतो ठसका लागला किंवा खोकला आला. When we breathe, the epiglottis opens up to allow air to pass into the windpipe. ज्यावेळी आपण ब्रीथ करतो त्यावेळी एपिग्लॉटिस ओपन होतं आणि ते काय करतं, एअर जी आहे ही विंड पाईपमध्ये आत जायला हेल्प करतं. When we swallow food, the epiglottis closes to prevent the food from entering the windpipe. ज्यावेळी आपण फूड सॉलो करणार आहे, घास आपण खाणार आहे, फूड खाणार आहे, त्यावेळी काय होतं, हा एपिग्लॉटिस काय करतो, विंड पाईप क्लोज करतो आणि फूड जे आहे ते त्याच्यावरनं पासून फूड पाईपमध्ये. द फूड इज ओनली अलाउड टू एंटर द फूड पाईप. ह्या एपिग्लॉटिसच्या मुवमेंटमुळे इथं पिक्चरमध्ये दाखवलं बघा, रेड सर्कलमध्ये तुम्हाला दिसतंय की आता ते फूड खाली जाते त्यावेळी त्यांनी काय केलं आहे, विंड पाईप जो आहे तो क्लोज करून टाकलेला आहे. त्यामुळे त्या विंड पाईपमध्ये फूड न जाता ते फूड पाईपमध्ये जातं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड इसोफॅगस. It is a long tube carrying swallowed food from the pharynx to the stomach. इसोफॅगस आपल्या फॅरिंग्सच्या, आपल्या घशाच्या तळापासून म्हणजे फॅरिंग्सच्या तळापासून सुरुवात होते आणि ती कुठपर्यंत जाते, आपल्या स्टमकपर्यंत जाते. म्हणजे इसोफॅगसचं काम काय आहे, जे आपण फूड स्वॅलो करणार आहे ते फक्त स्टमकपर्यंत नेऊन पोचवायचं आहे. इट इज अराउंड 25 सेंटीमीटर इन लेंथ. टोटल त्याची जर लेंथ बघितली तर साधारण 25 सेंटीमीटर एवढी त्याची फुल ॲडल्टमध्ये त्याची लेंथ तुम्हाला दिसून येते. इट अंडरगोज वेव लाईक कॉन्ट्रॅक्शन्स विच प्रॉपेल द फूड फॉरवर्ड. आता जे आपण फूड गिळतो ते असं डायरेक्ट जाऊन स्टमकमध्ये त्या पाईपमधनं पडतं का, तर नाही, ते काय केलं जातं, पुढं पुश केलं जातं. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. तुम्ही ट्यूबमध्ये टूथपेस्ट असते, ती शेवटची ट्यूबमधली टूथपेस्ट कशी बाहेर काढता, मागच्या बाजूने अशी ती प्रेस करत करत खाली येते आणि ती पुढं सरकत बाहेर येते. सेम वेनी इथं साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. इसोफॅगस काय करत असतं, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं आणि जसं ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होईल तसं फूड खाली 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 पुश केलं जातो. धिस ॲक्शन इज कॉल्ड पेरिस्टाल्सिस. आणि ही जी ॲक्शन आहे, फूड कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशननी ते फूड खाली ढकलायची, ही जी इसोफॅगसची ॲक्शन आहे, दॅट ॲक्शन इज कॉल्ड पेरिस्टाल्सिस. आणि असं करत करत फायनली ते फूड काय होतं, स्टमकमध्ये जाऊन पोचतं. त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे स्टमक. इसोफॅगस एम्प्टीज इन द स्टमक. म्हणजे इसोफॅगस जे आहे ते कुठं टच झालेलं आहे जाऊन किंवा कुठं जोडलं गेलेलं आहे, तर स्टमकला जोडलं गेलेलं आहे. स्टमक इज अ मस्क्युलर बॅग लाइन्ड विथ अ थिक म्युकस लेअर. स्टमक काय आहे, एक मस्क्युलर बॅग आहे, फक्त त्याला बोन्स नाहीत किंवा काही नाहीत, ते मसलची बनलेली एक फ्लेक्झिबल अशी बॅग आहे आणि त्याला आतल्या बाजूनी थिक म्युकस म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकदम चिकट असा पदार्थ असतो नाही ना, आपल्या घशात जमतो बघा बऱ्याच वेळेला, किंवा ज्यावेळी आपल्याला नाकातनं पाणी येतं, दॅट इज नथिंग बट अ म्युकस. ह्या म्युकसचा लेअर त्या स्टमकच्या आतल्या बाजूला असतो. इट सिक्रेट्स गॅस्ट्रिक ज्युसेस अँड स्ट्रॉंग ॲसिड्स लाईक हायड्रोक्लोरिक ॲसिड. ह्या स्टमकमध्ये काही गॅस्ट्रिक ज्यूस की जे फूडचं डायजेशन करायला वापरले जातात, त्याच्यासाठी ते गॅस्ट्रिक ज्यूसेस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड हे तिथं सिक्रेट होत असतं. आणि ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा परिणाम त्या स्टमकच्या वॉलवरती होऊन ती वॉल बर्न होऊ नये त्याच्यासाठी त्याच्यावरती ते म्युकसचा लेअर असतो. स्ट्रॉंग ॲसिड्स आर रिक्वायर्ड
टू डायजेस्ट इनडायजेस्टेड फूड लाईक कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन. आता थोडंसं आपल्या कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन कुठं माउथमध्ये सुरू झालेलं असतं, पण उरलेलं जे फूड आहे, प्रोटीन आहेत, फॅट्स आहेत, हे सगळे जे आहे त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग ॲसिडची गरज असते आणि ते ॲसिड ह्या स्टमकमध्ये सिक्रीट होत असतं. इट ऑल्सो हेल्प्स इन इरॅडिकेटिंग द बॅक्टेरिया अँड अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन आवर फूड. आता आपल्या फूडमधनं बरेचसे बॅक्टेरिया, इतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, काही फंगस वगैरे जात असतात. आपण काही प्रत्येक वेळी ते फूड स्वच्छ पाण्याने धुवून किंवा स्टरलाइज करून किंवा डिसइन्फेक्शन करून खात नाही. मग हे जे काही अनवॉन्टेड किंवा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या पोटात फूडमधनं जातात ते डिस्ट्रॉय करायचं काम हे हायड्रोक्लोरिक ॲसिड करत असतं. आणि त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड इतकं स्ट्रॉंग असतं की त्याच्यात जर लोखंडाचा खिळा टाकला तर तो सुद्धा काय होतो, त्याच्यामध्ये डिझॉल्व होतो. मग त्याची ॲक्शन, करोजिव्ह ॲक्शन आपल्या स्टमकच्या वॉलवर होऊन स्टमकची वॉल खराब होऊ नये ह्याच्यासाठी त्याला आतल्या बाजूला काय असतं, म्युकसचं कोटिंग असतं. द म्युकस लायनिंग प्रिव्हेंट स्टमक वॉल्स फ्रॉम द करोजिव्ह ॲक्शन ऑफ द ॲसिड. Stomach churns the food with gastric juices and acid and then converts the partially digested food into a thick semi-fluid mass known as chyme. स्टमकचं काम काय आहे तर जे काय आपण फूड खातो त्याच्यात ती गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट केले जातात, ते ॲसिड सिक्रेट केले जातं आणि हे सगळं चर्न केलं जातं. बरोबर आहे. स्टमक जे असतं इट्स लाईक अ बॅग, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आणि त्याची ॲक्शन अशी पंपिंग ॲक्शन होत असते सारखं. जसं तुम्ही बघा पिशवीतनं तुम्ही जर सकाळी बघितलं तर आई दुधाची पिशवी फोडून त्यातनं दूध बाहेर काढायच्या आधी काय करते, ती पिशवी हलवते, म्हणजे काय होतं, दूध आतलं मिक्स होतं. त्याप्रमाणे हे स्टमकसुद्धा कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होऊन काय करतं, त्याच्यामध्ये जे काही लिक्विड गेलं असेल, त्याच्यात जे काही फूड पार्टिकल्स असतील, नंतर हे गॅस्ट्रिक ज्युसेस असतील, हे ॲसिड असेल, हे सगळं मिक्स करतं आणि त्याची एक असं खीर आपण खातो ना, तशी एक एकदम सेमी सॉलिड अशी फ्लुइड बनवतं की ज्याला आपण म्हणतो चाईम. आता हे जे चाईम आहे हे पुढं जातं इंटेस्टाईनमध्ये, पण त्याच्या आधी दोन ग्लँड्स महत्त्वाचे आपल्याला बघायचे आहेत. दे आर कॉल्ड लिव्हर अँड पॅनक्रियास. बोथ सर्व अ कॉमन पर्पज ऑफ सिक्रेटिंग डायजेस्टिव्ह ज्युसेस. ही जी डायजेस्टिव्ह ज्युसेस जी आपण गॅस्ट्रिक ज्यूस म्हटलं, जे स्टमकमध्ये आत टाकली जातात, स्टमकमध्ये सुद्धा स्टमकची वॉलसुद्धा ज्युसेस तयार करतं, पण काहीही बाहेरनं टाकली जातात, इंटेस्टाईनमध्ये टाकली जातात. तर ही डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार करण्याचं काम लिव्हर आणि पॅनक्रियास करत असतात. दी ज्युसेस आर ट्रान्सपोर्टेड टू द स्मॉल इंटेस्टाईन. इथं जी ज्यूस तयार होतात, पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल, पुढं बघणार आहे आपण, तर ही दोन्ही ज्यूस काय केली जातात, इंटेस्टाईनमध्ये टाकली जातात आणि ते कशासाठी वापरलं जातं तर कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स यांच्या ब्रेकडाऊनसाठी ही डायजेस्टिव्ह ज्युसेस वापरले जातात. पॅनक्रियास सिक्रेट्स डायजेस्टिव्ह एन्झाईम्स विच ब्रेक डाऊन कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. इथं पॅनक्रियास तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, येलो कलरचं कॉमा शेप्ड जे खाली दिसतंय दॅट इज पॅनक्रियास. त्याच्यामध्ये जे ज्यूस तयार होतं इट इज कॉल्ड पॅनक्रियाटिक ज्यूस. आणि हे पॅनक्रियाटिक ज्यूस कशासाठी गरजेचं असतं तर कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ब्रेकडाऊन करण्यासाठी ह्याची गरज असते. लिव्हर सिक्रेट्स बाईल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ फॅट्स इन स्मॉल इंटेस्टाईन. लिव्हर काय करत असतं, लिव्हरमध्ये बाईल सिक्रेट होत असतं, आपण ज्याला पित्त म्हणतो. ते बाईल जे असतं ते ह्या लिव्हरमध्ये सिक्रेट होत असतं आणि त्याच्यापासनं काय काम करतं ते तर जे आपण फॅट खातो, फॅटी सबस्टन्सेस जे खातो, ते फॅटी सबस्टन्सेस काय करतं ते ब्रेकडाऊन करायचं काम करतं. इथं दाखवलं आहे बघा, लिव्हर दाखवलं आहे, ते स्टमकच्या वरतीच तिथं प्लेस झालेलं असतं आणि त्याच्या खालच्या बाजूला पॅनक्रियास असतं. बाईल इज स्टोअर्ड इन ऑर्गन कॉल्ड गॉल ब्लॅडर. हे जे बाईल तयार होतं लिव्हरमध्ये ते डायरेक्ट तसंच्या तसं जात नाही इंटेस्टाईनमध्ये, तर आधी ते एका स्मॉल पाऊचमध्ये, इथं ग्रीन कलरची जी दाखवली आहे गॉल ब्लॅडर ज्याला म्हटलं जातं, अशी एक छोटी पाऊच असते मसलची, त्याच्यात आधी ते स्टोअर केलं जातं. सिक्रिशन्स फ्रॉम लिव्हर, पॅनक्रियास अँड गॉल ब्लॅडर रिलीज इन टू स्मॉल इंटेस्टाईन थ्रू अ कॉमन डक्ट कॉल्ड कॉमन बाईल डक्ट. आता बघा पॅनक्रियासमध्ये पण सिक्रिशन होतं, लिव्हरमधलं जे सिक्रेशन आहे ते सगळं गॉल ब्लॅडरमध्ये साठवून ठेवलं जातं आणि मग तिथनं ते कुठून इंट्रोड्यूस केलं जातं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर ती एक कॉमन डक्ट तुम्हाला दिसते बघा, एक हॉलो वरनं ग्रीन कलरची आलेली आहे आणि इकडनं एक येलो कलरची आलेली आहे आणि ते दोन्ही मिळून कॉमन बाईल डक्ट नावाच्या ट्यूबनी ते काय केलं जातं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इंट्रोड्यूस किंवा इंजेक्ट केलं जातं. त्याच्या पुढचा पार्ट येतो तो स्टमकच्या म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन.
आता जे मगाशी मी तुम्हाला चाईम सांगितलं, हे चाईम काय केलं जातं, तर ते चाईम जे आहे ते हळूहळू ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पर्ज केलं जातं, म्हणजे पिचकारीसारखं आत ढकललं जातं इन स्मॉल क्वांटिटीज. इट इज अ मेन ऑर्गन इन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. मेन जे फूडचं डायजेशन आहे ते ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होत असतं. डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स प्रायमरली अकर्स हिअर. मेन जो डायजेशनचा मेजर पार्ट जो आहे तो ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये केला जातो. सो दॅट वे इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. इट इज 6 to 7 meters लॉंग अँड इट डायमीटर इज 3 to 4 centimeter. फुल ग्रोन ॲडल्टमध्ये जर ह्या इंटेस्टाईनची लेंथ मोजली तर इट इज अबाउट 6 to 7 meters, म्हणजे साधारण 20 ते 21 फूट इतकं ते लांब असतं. पण ते कॉईल करून बसवल्यामुळं आपल्या ह्या छोट्याशा पोटामध्ये ते व्यवस्थित बसलेलं असते. ते पिक्चरमध्ये दिसतंय बघा, सेंटरला ते असं कॉईल करून सगळं तिथं फिट केलेलं आहे आणि इथं मेजर जे डायजेशन जो पार्ट आहे तो होत असतो. इट इज डिवायडेड इंटू 3 sections नोन ॲज डिओडिनम, जेज्युनम अँड इलियम. हे जे स्मॉल इंटेस्टिन आहे जे 21 किंवा 7 meters लॉंग आहे त्याचे 3 पार्ट झालेले असतात. पहिला जो पार्ट आहे इथं पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, स्टमकला जो जोडला आहे आणि तिथनं पुढं थोडीशी लेंथ आहे, येलो कलरचं दिसतंय साईडच्या पिक्चरमध्ये, दॅट इज डिओडिनम. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरा त्याच्या खाली ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतोय सेंटरला, दॅट इज नथिंग बट जेज्युनम. आणि सगळ्यात शेवटी त्याच्या खाली व्हायोलेट कलरचा जो पार्ट दिसतोय त्याला म्हणतात इलियम. म्हणजे ह्युमन स्टमक जे आहे ह्युमन स्मॉल इंटेस्टाईन जे आहे हे 3 पार्टचं बनलेलं आहे. जसं आपण बघितलं होतं स्टमक जे आहे कोणाचं, रुमिनंट्सचं, त्याचे 4 चेंबर्स होतात किंवा 4 पार्ट होतात. तसं आपल्या इंटेस्टाईनचे 3 पार्ट असतात. सुरुवातीचा जो आहे दॅट इज कॉल्ड डिओडिनम, त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट त्याला जोडून आहे दॅट इज कॉल्ड जेज्युनम आणि लास्ट पार्ट आहे दॅट इज कॉल्ड इलियम. मेजर फंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन इज मिक्सिंग अँड ट्रान्सपोर्टिंग द चाईम फ्रॉम स्टमक. स्मॉल इंटेस्टाईनचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, तर पहिलं त्याच्यातलं महत्त्वाचं काम काय आहे, तर जे चाईम तयार झालेलं आहे स्टमकमध्ये ते मिक्स करून पुढे पास करायचं. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ फूड. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सुद्धा काही एन्झाईम्स किंवा काही डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार केले जातात. आणि लास्टली ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स. मग सगळ्या फूडचं डायजेशन झालं. डायजेशन म्हणजे काय, ब्रेकिंग डाऊन ऑफ कॉम्प्लेक्स मोलिक्युलर सबस्टन्सेस इंटू सिम्पलर फॉर्म्स. मग हे सिम्पलर फॉर्म्स जे आहेत हे ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करून ॲसिमिलेशनसाठी सगळ्या बॉडीमध्ये पाठवणं, म्हणजे ॲब्झॉर्प्शन हे सुद्धा काम स्मॉल इंटेस्टाईनमध्ये केलं जातं. डायजेस्टिव्ह ज्युसेस फ्रॉम लिव्हर अँड पॅनक्रियास आर सो पोर्ड इन हिअर. जी मगाशी आपण बघितली लिव्हर आणि पॅनक्रियासमध्ये जी डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार होतात, कुठली बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूस, ही दोन्ही ज्यूस काय केली जातात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आतमध्ये फूडबरोबर मिक्स केली जातात. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कन्व्हर्जन ऑफ कार्बोहायड्रेट्स इंटू सिम्पल शुगर्स, फॅट्स इंटू फॅटी ॲसिड्स अँड प्रोटीन्स इंटू अमायनो ॲसिड्स. आता हे पॅनक्रियाटिक ज्यूस आणि बाईल जे आहे हे काय करतं, तर कार्बोहायड्रेटवरची त्यांची ॲक्शन होते. कार्बोहायड्रेटचं ट्रान्सफॉर्मेशन ते सिम्पल शुगर्समध्ये करतात. फॅट्सवरती त्यांची ॲक्शन होते, ते फॅट्स ब्रेकडाऊन केले जातात फॅटी ॲसिड्समध्ये. आणि प्रोटीन्सवरती त्यांची ॲक्शन होते आणि प्रोटीन्स गेट कन्व्हर्टेड इन टू अमायनो ॲसिड्स. आता हे जे आहे सिम्पल शुगर्स, फॅटी ॲसिड्स आणि अमायनो ॲसिड्स दे कॅन बी इझिली ॲब्झॉर्ब्ड इन टू आवर ब्लड. म्हणजे ते सिम्पल फॉर्म्स आहेत आपल्या फूडचे आणि ते कन्व्हर्जन करण्यासाठी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपल्याला गरज पडते ते बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूस ह्या 2 डायजेस्टिव्ह ज्युसेसची. सिम्पल सोल्युबल सबस्टन्सेस आर ॲब्झॉर्ब्ड थ्रू द वॉल्स. इंटेस्टाईनची जी वॉल असते, इथं साईडच्या पिक्चरमध्ये इंटेस्टाईनचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे बघा, ती जी वॉल आहे त्याच्यामध्ये आतमध्ये ब्लड व्हेसल्स असतात. त्याच्यावरती अशी छोटी छोटी प्रोजेक्शन्स असतात, ते पण इथं तुम्हाला दाखवलेले आहेत बघा, है ना. त्या प्रोजेक्शनला म्हटलं जातं विलिया. ह्या विलियामध्ये आतमध्ये काय असतात, ब्लड व्हेसल्स असतात आणि त्याची वॉल इतकी थिन असते की हे जे न्यूट्रियंट्स आहेत मगाशी जे आपण बघितले कुठले सिम्पल शुगर्स, फॅटी ॲसिड्स आणि अमायनो ॲसिड्स, हे काय केले जातात त्या वॉलमधनं आत पास केले जातात आणि ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. म्युकस लाइनिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन हॅज मिलियन्स ऑफ स्मॉल फिंगर लाईक प्रोजेक्शन्स कॉल्ड ॲज विली.
इथं तुम्ही जर बघितलं तर तिथं तुम्हाला ते प्रोजेक्शन्स दिसत आहेत, असे बोटांसारखे असे आकार दिसतात बघा, आणि ते पूर्ण वॉलवरती ते कव्हरअप झालेलं असतं. दे आर कॉल्ड व्हिलिया अँड दे आर सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरीज. आणि त्या व्हिलियाच्या आतल्या बाजूला तुम्ही जर पिक्चरमध्ये बघितलं तर तिथं तुम्हाला त्या ब्लड कॅपिलरीज दिसतील. ही व्हिलियाची जी वॉल असते ही एकदम थिन असते की ज्याच्यातनं हे सबस्टन्सेस आत बाहेर करू शकतात. ह्याचं मेन फंक्शन काय व्हिलियाचं? मेन फंक्शन ऑफ व्हिलिया इज टू इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. मेन व्हिलियाचं फंक्शन काय आहे तर फूडचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी तो जो सरफेस एरिया आहे तो वाढवायचा. बघा, प्लेन सरफेस असेल तर त्याचा सरफेस एरिया खूप कमी असतो, पण जर तो त्याच्यामध्ये वेव्ही फॉर्म तयार झाला किंवा जर त्याच्यावर प्रोजेक्शन्स असतील तर त्या प्रोजेक्शनचा प्रत्येकाचा सरफेस एरिया जर काउंट केला तर इट गिव्ज यू अ बिग सरफेस. बघा, बेडशीट तुम्ही अंथरलेलं असतं, बरोबर आहे, साधारण किती एक साईज आपण पकडू 6 फूट बाय 3 फुटाचं बेडशीट असतं, बरोबर आहे. तर ते प्लेन तुम्ही अंथरलं तर ते पूर्ण 6 बाय 3चा एरिया कव्हर करतं. पण तेच जर तुम्ही असं चुरगाळून जवळ घेतलं, त्याचे फोल्ड केले तर ते अगदी छोट्या जागेतसुद्धा मावतो. सरफेस एरिया कमी होतो का? नाही, पण तो मिनिमम एरियामध्ये तो सरफेस एरिया जो आहे तो छोट्या व्हॉल्यूममध्ये कन्व्हर्ट होतो. तसं इथं काय केलेलं आहे त्यांनी, जरी ती वॉल छोटी असली तरी ह्या व्हिलियामुळं काय केलं, त्याचा सरफेस एरिया वाढवलेला आहे आणि इट हेल्प्स टू ॲब्झॉर्ब मोर अँड मोर न्यूट्रिएंट्स फ्रॉम द डायजेस्टेड फूड. आता इथपर्यंत झालं, फूड डायजेस्ट झालं, नंतर ह्या व्हिलियामधनं ते ब्लडमध्ये आत ॲब्सॉर्ब झालं. आता जो रिमेनिंग अनडायजेस्टेड फूड जो आहे ते काय केलं जातं, इट इज सेंट टू द लार्ज इंटेस्टाईन. जे रिमेनिंग अनडायजेस्टेड फूडचा पार्ट जो आहे तो काय केला जातो, तो स्मॉल इंटेस्टाईनमधनं लार्ज इंटेस्टाईनकडं पुश केला जातो. लार्ज इंटेस्टाईन जर बघितलं तर इट हॅज नो एनी रोल इन डायजेशन. डायजेशनमध्ये त्याचा काही रोल नाही, म्हणजे ते फूड डायजेस्ट पण करत नाही किंवा काहीच करत नाही. अनडायजेस्टेड फूड इज सेंट हिअर. द एक्सेस वॉटर इज ॲब्झॉर्ब्ड हिअर विथ द नेसेसरी सॉल्ट्स. आता फूडमध्ये न्यूट्रिएंट सगळे काढून घेतले, बाकीच्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या, वेस्ट पार्ट जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात पाणी शिल्लक असतं आणि काही सॉल्ट्स डिझॉल्व्ह झालेले असतात त्या पाण्यामध्ये. तर हे सॉल्टसुद्धा आपल्या बॉडीला नेसेसरी असतात. मग हे वॉटरच ते काय केलं जातं, लार्ज इंटेस्टाईनमधनं ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं आणि इथं हे सॉल्ट आणि हे वॉटर जे आहे ते आपल्या ब्लडमध्ये एंटर करतं. रिमेनिंग पार्ट इज सेंट टू रेक्टम. त्याच्या खाली जर बघितलं, हे ग्रीन कलरचं लार्ज इंटेस्टाईन दिसते, त्याच्या खाली एक तुम्हाला ब्ल्यू कलरचा पार्ट दिसतो. इट इज नथिंग बट रेक्टम. इट इज अ स्टोरेज ऑफ स्टूल. थोडक्यात आपण असं म्हणूया, जे काही अनडायजेस्टेड फूड नंतर त्याच्यातनं पाणी काढून घेतल्यानंतर इट कन्वर्ट्स इन टू फिसेस ऑर स्टूल. मग हे जे आहे ते जोपर्यंत बॉडीतनं एक्सपेल आपण करत नाही तोपर्यंत काय केलं जातं, रेक्टममध्ये आपल्या ते स्टोअर केलं जातं. रेक्टम स्टोअर्स द सॉलिड वेस्ट इन द फॉर्म ऑफ फिसेस. इथं दाखवलं आहे बघा रेक्टम. द फिसेस आर एक्सपेल्ड थ्रू द ॲनस. आणि ह्या ज्या फिसेस आहेत त्या आपण काय करतो, आपल्या बॉडीतनं ॲनस थ्रू, जे लास्ट ओपनिंग आहे बॉडीचं, त्याच्यातनं बाहेर टाकून देतो. ही प्रोसेस जी झाली, फूड माउथमध्ये आलं, इंजेस्ट केलं, टीथनी चर्न केलं, क्रश केलं, ग्राइंड केलं, सलायव्हा मिक्स केली, त्याच्यामध्ये जिभेने ते टेस्ट केलं, जिभेने हेल्प केली ते मिक्स व्हायला, तिथनं बोलस फॉर्म होऊन इसोफॅगसमधनं स्टमकमध्ये आला, तिथं हायड्रोक्लोरिक ॲसिड मिक्स झालं, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, गॅस्ट्रिक ज्युसेस मिक्स झाली, तिथं प्रोटीनचं थोडंसं डायजेशन झालं, तिथनं ते फूड चाईमच्या फॉर्ममध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आलं, तिथं त्याच्यात लिव्हर आणि पॅनक्रियसनी तयार केलेलं बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूस मिक्स झालं, तिथं कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्सचं डायजेशन झालं, कार्बोहायड्रेट्स कन्वर्ट झाली सिम्पल शुगर्समध्ये, फॅट्स कन्वर्ट झाली फॅटी ॲसिड्समध्ये, प्रोटीन्स कन्वर्ट झाली अमायनो ॲसिड्समध्ये. त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईनच्या आतल्या वॉलवरती जी व्हिली आहेत, ज्यांनी तो सरफेस एरिया, ॲब्झॉर्प्शन एरिया वाढवलेला आहे, त्याच्यामधल्या ब्लडमध्ये हे सगळे न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब झाले. तिथनं अनडायजेस्टेड फूड पार्ट आला लार्ज स्टमकमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये, तिथं त्याच्यातलं वॉटर आणि सॉल्ट ॲब्झॉर्ब करून घेतले. नंतर जो थिक सेमी सॉलिड जो सबस्टन्स राहिला अनडायजेस्टेड पार्टचा तो आला रेक्टममध्ये आणि तिथं तो फिसेसच्या फॉर्ममध्ये स्टोअर झाला, जोपर्यंत आपण तो बॉडीतनं बाहेर एक्सपेल केला नाही. लक्षात आलं? इथंपर्यंत ही प्रोसेस झाली. नंतर सगळ्यात एंडला डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या ॲनस असतं, त्या ॲनसमधनं हे अनडायजेस्टेड पोर्शन जो आहे फूडचा हा बॉडीतनं एक्सपेल्ड आउट केला जातो. इथं डायजेशनची प्रोसेस संपली.
बघा आपण पहिला पार्ट जो बघितला होता, पार्ट 1मध्ये तुम्हाला त्या स्टेप सगळ्या दाखवलेल्या होत्या, लक्षात आलं. त्याच्यातली एकच आता ॲब्झॉर्प्शन झालं, आता राहिली स्टेज एकच, दॅट इज कॉल्ड ॲसिमिलेशन. सिम्पल सोल्युबल सबस्टन्सेस अँड न्यूट्रियंट्स एंटर द ब्लड सर्क्युलेशन ॲज दे आर ॲब्सॉर्ब्ड बाय द व्हिलिया ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. मग अशी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये बघितली ती व्हिलियामध्ये जे ब्लड वेसल्स आहेत किंवा ब्लड कॅपिलरीज आहेत त्याच्यामध्ये हे न्यूट्रियंट सगळे ॲब्झॉर्ब झाले. तिथनं काय झालं, ह्या ब्लडमार्फत हे सगळी न्यूट्रियंट जे आहेत हे बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत ट्रान्सपोर्ट केले. ब्लड कॅरीज दिस सबस्टन्सेस टू द सेल्स ऑफ ऑल द बॉडी ऑर्गन्स. हे ब्लड जे आहे हे ब्लड काय करतं, त्यातले ते अमायनो ॲसिड्स, ते शुगर्स, त्या फॅटी ॲसिड्स, त्याच्याबरोबर काय व्हायटॅमिन्स, ते लार्ज इंटेस्टाईनमधनं ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर, त्याच्यातले सॉल्ट्स, हे सगळं काय करतं सेलपर्यंत नेऊन त्या सेल्सना ते प्रोव्हाइड करतं. सबस्टन्सेस आर ॲब्झॉर्ब्ड बाय द सेल कन्व्हर्टेड इंटू कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस विच कॅन प्रोव्हाइड एनर्जी. आता हे सिम्पलर सबस्टन्सेस आहेत, हे पुन्हा सेलपाशी गेल्यानंतर पुन्हा ते कॉम्प्लेक्स सबस्टन्सेसमध्ये कन्वर्ट केले जातात आणि त्याच्यापासून एनर्जी मिळवली जाते. एनर्जी इज यूज्ड फॉर परफॉर्मिंग व्हेरियस ॲक्टिव्हिटीज लाईक ग्रोथ, रिपेअर, मेंटेनन्स ऑफ द बॉडी. आणि ही जी एनर्जी आणि हे जे सगळे न्यूट्रियंट्स आहेत हे कशासाठी वापरले जातात, तर आपल्या बॉडीचं डे टू डे जे कोर्स आहे, जे वर्क आहे, आपल्या बॉडीची जी ग्रोथ होत असते, बॉडीला जी रिपेअर गरजेची असते, मेंटेनन्स गरजेची असते, हे सगळं करण्यासाठी ही न्यूट्रियंट्स त्या सेल लेवलमध्ये प्रत्येक सेलमध्ये आपल्या बॉडीतल्या ही वापरली जातात. दिस इज द लास्ट स्टेज ऑफ फूड डायजेशन. लक्षात आलं. पहिल्या आपल्या स्टेज 5 तुमच्या लक्षात आहेत. पहिली काय, इंजेशन, बरोबर. इंजेशन म्हणजे काय, टू टेक द फूड इनसाईड. त्याच्यानंतर काय, डायजेशन म्हणजे फूडचं कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्सचं सिम्पलर मॉलिक्युलमध्ये सबस्टन्सेसमध्ये रूपांतर करायचं. त्याच्यानंतर ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, ते जे सिम्पलर फॉर्म्स आहेत ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचे. नंतर ॲसिमिलेशन म्हणजे काय, ते जे न्यूट्रियंट्स आहेत ते बॉडीच्या रिपेअर, ग्रोथ, मेंटेनन्ससाठी युटिलाइज करायचे. आणि लास्ट स्टेज इज इजेशन म्हणजे काय, जे अनडायजेस्टेड फूड आहे ते फूड बॉडीतनं एक्सपेल आउट करून टाकायचं. हे सगळ्या ह्या 5 प्रोसेस मिळून आपलं न्यूट्रिशन होत असतं. तर हे सगळं जे बघितलं आपण आता ह्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं, न्यूट्रिशन इन ह्युमन बिईंग, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते, तिचे पार्ट्स कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये माउथ, सलायव्हरी ग्लँड्स, टीथ, टंग, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, लिव्हर अँड पॅनक्रियास, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि सगळ्यात शेवटी बघितलं ॲसिमिलेशन ऑफ फूड. आता इथं हा आपला चॅप्टर संपला. ह्या सेकंड पार्टचा व्हिडिओ आपण LMSमध्ये लोड केलेला आहे, तो तुम्ही बघा ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती. त्याचं पॉवर पॉईंट स्लाईड्स आपण तिथं टाकलेल्या आहेत, त्याही व्यवस्थित बघून घ्या. खूप केअरफुली याचा स्टडी करा बाळांनो, कारण ह्याच्यावरचे क्वेश्चन खूप येतात आणि इथनं पुढं प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक स्टँडर्डला तुम्हाला ह्याच्यातला पार्ट आहे. त्यामुळे हे बेसिक्स तुम्ही जर नाहीच समजून घेतले तर पुढचं कळायला खूप अवघड जातं. त्याच्यानंतर वर्कशीट आणि टेस्ट सॉल्व करा. सो हिअर एंड्स द चॅप्टर हाऊ ॲनिमल्स गेट एनर्जी म्हणजेच न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. थँक्यू.